प्रतीक्षाताई, पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. खूप सुंदर दिसत आहे आणि आजचा माहोलसुद्धा खूप सुंदर आहे. हळदीचा आहे. काय सांगाल, कशी तयारी सुरू आहे आणि तुमची धावपळ किती सुरू आहे? थँक्यू सो मच. ॲक्च्युली आज आमच्याकडे स्वीटीची हळद आहे आणि तुम्ही पाहत असाल की आम्ही खूप छान डेकोरेशन केलं आहे. नुसतं डेकोरेशन नाही तर आमची इतकी धावपळ चालू आहे. काय ज्वेलरी घालायची, काय कॉस्ट्युम्स आहेत. परत आमच्याकडे खूप सारे गेस्ट आले आहेत आणि आता मी रिव्हील नाही करणार, पण आमच्याकडे एक स्पेशल गेस्ट पण येणार आहे, म्हणजे आलेली आहे. आणि खूप मजा करतो आहे आम्ही सगळे. ॲक्च्युली पूर्ण किल्लेदार परिवार आहे, त्यामुळे जास्त मजा येते. इन जनरल आम्ही खूप कमी सेटवरती काम करत असतो, बट लग्न म्हटलं की पूर्ण फॅमिली येते ना, तर पूर्ण फॅमिली असल्यामुळे आम्ही खूप धमाल करतो आहे. बरं, सीमा स्वीटीचा रागराग करत असते. लग्नासाठी किती तिला हेल्प करणार किंवा घरच्यांना हेल्प करणार आहे? अजिबात नाही. का सीमा करेल? खरं तर तुम्ही म्हणजे सिरियल बघत असाल तर तुम्हाला कळेलच की कुठल्याही म्हणजे मला असं नेहमी वाटतं की सीमा ही खूप प्रॅक्टिकल आहे. आणि प्रॅक्टिकल म्हणण्यापेक्षा माझं जे कॅरेक्टर ते खूप रिलेटेड कॅरेक्टर आहे. तर तुम्ही पाहिलं तर जर माझ्यासमोर जर लहान सुनेचे एवढे लाड होत आहे, ते तिच्यासाठी एवढं सगळं केलं जातं आहे, तर जेलसी, जळफळाट, त्रास होणारच ना. तसा होतोय त्रास. बरं, आता आम्ही बघतोय की बिहाइंड कॅमेरा म्हणजे फ्रेममध्ये दाखवत आहे की रागराग करते सीमा स्वीटीचा, पण बिहाइंड कॅमेरा तुमची वेगळीच गट्टी जमते, कारण ते तुमच्या सोशल मीडियावरती सुद्धा दिसते. कशी आहे, काय सांगाल तुमची मैत्री? खरं तर ॲक्च्युली आम्ही दोघे असताना तुम्ही विचारायला पाहिजे होतं. आम्ही म्हणजे कॅमेराच्या मागे आम्ही दोघीजणी खूप छान मैत्रिणी आहोत. अगदी पहिल्या दिवसापासून आमचं छान बॉन्ड झालेलं आहे. खरं तर स्वीटी आली स्वीटी. त्यांनी मला एक प्रश्न विचारलाय आणि ते मध्ये थांबली मी. मला तर तहान लागली. काय तुला तहान लागली माझी? हां, तर त्यांनी विचारलं की तुझा आणि स्वीटीचा कॅमेरा मागचा बॉन्ड काय? ओ माय गॉड. आम्ही 1 तासभर 2 तासभर अरे खूप बोलू शकतो. आम्ही तिघी आम्ही चौघी ॲक्च्युली. मी सीमा म्हणजे तुमची सगळ्यांची लाडकी सीमा, आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी अपूर्वा म्हणजेच मितू, आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी शुभाई. ह्या सगळ्या जणी आम्ही बायका आम्ही सगळ्या बायका आम्ही खूप छान राहतो आणि टचवड हॅपी. आता शब्द नाही वापरायला लागत आम्ही. फक्त डोळ्यांमध्ये कळतं की अरे काय सांगायचं. का सांगायचं सगळ्यांसमोर काय सांगायचं हे सगळ्यात. नाही, आणि तो मुद्दाम करतो हे सगळं. त्याला सख्या आमच्यामध्ये सगळ्यांना यायचं असतं, कारण मुली आम्ही असं छान राहतो ना, तर सगळ्यांना असं अरे मुली कशा एवढ्या छान राहू शकतात. सो these guys know they are just jealous of us. बरं, सीनमध्ये सुद्धा किंवा सिरियलमध्ये दाखवलं आहे की तू छान जेवणसुद्धा बनवतेस. सो यांना किती खुश करतेस घरून काही घेऊन येऊन किंवा काही? ॲक्च्युली नाही, ही खरं तर रोज माझ्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येते. ती पण आणते. हां, मी तर कधी म्हणजे हॉटेलचं मोस्ट ऑफ द टाइम घेऊन येते, बट ही रात्री बनवते. म्हणजे समजा चुकून 6:30चा कॉल टाईम असेल तर रात्री 3 वाजता वगैरे किंवा 2 वाजता उठून पोहे, अरे आपण बोलतोय ना, पोहे वगैरे बनवून घेऊन येते. नाही, आजही तिने आमच्यासाठी रात्री जागून सोयाबीनची बिर्याणी वगैरे. आम्ही तिघी व्हेजिटेरियन आहोत, सो मी एकमेकांच्या डब्यांमध्ये असं काय असं आमचं चालू. आणि आम्ही तिघी पण जितकं आम्ही एकत्र फूड शेअर करतो, तितकं आम्ही सगळ्या गोष्टी, सगळ्या कम्फर्ट झोन पण आम्ही एकमेकींचा बघतो. आणि मेन म्हणजे आमच्या सेटवरच्या अन्नपूर्णा म्हणजे निवेदिता मावशी आहे. आई एनी टाईम शी इज द वन हू कुक्स द बेस्ट फूड. आणि आमच्या तिघांनाच काय, सगळ्यांनाच ॲक्च्युली सेटवरती ते इतकं खाऊ घालतात की आम्ही डायटिंग विसरून जातो. जाड झालोय ना आम्ही. आधीचा पहिला एपिसोड, आजचा एपिसोड बघितला असेल तर वी आर नॉट सॉरी बट सॉरी. बरं, तुम्ही आता भेटलात तेव्हा कल्ला केल्यासारखा केलात की एकमेकांना भेटताय. सेटवरती किती धमाल. तुम्ही तिघी भेटल्यावरती काही प्रँक वगैरे होतात का किंवा कोणासोबत केलेत का? प्रँक नाही केल्या, नाही, पण गर्ल्स आहोत. सेटवर नाही, आम्ही आमच्या रूम मध्ये आमचे खूप, आणि मग आमचं असं होतं की बाहेर ऐकायला जातोय हळू. माझा आवाज म्हणजे अरे बापरे. आणि आम्ही दोघी हसतो, ते खूप भयानक हसतो, जोरात चटकणी हसतात तशा. म्हणजे एका पॉइंटला मला असं वाटतं की काय करताय तुम्ही, कान
किट्टाच माझे अक्षरशः इतक्या जोरात हसतात त्या दोघी. आणि बाहेरून सायलेन्स हे बघा. हसल्यावर येतो नाही हे काहीच नाहीये हे काहीच नाही. नको नको एवढं साधं नाही असं तुम्ही एवढं बरं. छान नको हसू. बरं, मालिकेत दाखवल्या स्वीटीचं आता लग्न होणार आहे, पण पालवीसाठी जर तुम्हाला नवरा शोधायचा असेल तर त्याची क्वालिटी काय बघाल तुम्ही? बापरे. बाई माझ्याकडे लिस्ट आहे. He has to be tall. He has to be very handsome तर of course. Curly hair. Intelligent, curly hair, brown eyes आणि शांत आणि very sweet आणि soft. बेसिकली ऋतिक कारण का सांगते मी Brown eyes. नाही मी सांगते आणि अजून एक क्वालिटी म्हणजे शांत का पाहिजे कारण ही आघावे म्हटलं की तो शांत असला रिअल लाईफ मध्ये हा. आमच्याशी नाही जगात. हा. So he needs to be like जर ऍक्सिडेंट झाला तर ही भांडायला तो सॉरी आगे जाओ असं मला पाहिजे कोणीतरी. हा. वाईट आहात तुम्ही. हे खरंय. असं काही नाहीये पण हा मला ऋतिक रोशन सारखा नवरा हवा पण होता. बाई. कर्ली हेअर टॉल हँडसम सो मी त्याच्या शोधात आहे मी सध्या. नक्कीच. बरं, आता हळदीचा सीन सुरू आहे, पण लग्नासाठी तुम्ही तिला उखाण्यासाठी तयारी केली किंवा हेल्प केले आहे का? केवळातच तिने कमाल मराठीत उखाणा घेतला आणि शुभा आमच्या आईने तिला मदत केली आहे. सो एक रिटेक. हा केळवणातला आता वेगळा तिने लग्नात केळवणात. घेतला तो तर सगळ्यांनी ऐकलाय कुठला भाजीत भाजी तो तर सगळ्यात नाही केळवणामधला सगळ्यांनी ऐकलंय. हे सगळ्याला ळवरून चिडवतात. हा, तर त्यामुळे आताच नवीन उखाणा घेतला पाहिजे बरोबर ना? हा, नवीन स्पॉट. आय वॉज ट्राइंग टू सेव्ह यू. आय नो राईट. हिने ढकललं मला. काय म्हणू भाजीत भाजी मेथीची नाही ते शेपूची भाजी होती. भाजीत भाजी शेपूची हा भाजीत भाजी शेपूची नाही थांब ते मुलीने घ्यायचं नवऱ्याने घ्यायचं असतं माझं गणत थांब मंगळसूत्राच्या काय 2 वाट्या त्यात घातलं हळद कुंकू मला सुचत नाही पुढचं काय मक्कू बरोबर जुळतंय का बघ. किल्लेदारांच्या घरात लाडका माझा मक्कू. मग जुळलं? नाही अजिबात यमक कुठेही जुळलेला नाहीये. कुंकू आणि मकू कुठेच यमक नाही मंकुशी. थँक्यू सो मच. थँक्यू